PSI अविनाश ठाकरे सर व इतर मंचावर मान्यवर उपस्थित आणि समोर बसलेले माझे लाडके सर्वात लाडके संस्थांच्या रक्ताचे विद्यार्थी आणि संस्थांच्या रक्ताचं पालन पोषण करणारे आणि बोलण्याची वाट करतो. मी काही मोठा वक्ता नाही, मी थोडा हुशार नाही आहे, कारण इथे विद्यार्थी पूर्ण आले 80%, 99% वाले माझ्या आयुष्यावर मला बोलणार आहे. मी कसा घडलो आहे, कारण मी माझ्या मते मी माणूस बनलो आहे. आणि जेवढे काही आपले विद्यार्थी बसलेले असतील त्यांनी डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, सगळं बनावं, पण त्याही अगोदर माणूस बनावं. तर तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण डॉक्टर बनतात फक्त दुसरी बिल्डिंग बांधायची, तिसरी बिल्डिंग बांधायची, चौथी बिल्डिंग बांधायची. प्रवासी जर चांगले शत्रूमध्ये गतिष्ठो तुम्ही का भवानी. हे वाटे हे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना असं भावी काळामध्ये त्यांना यश मिळो ही परमेश्वरासाठी आणि देवदूताची प्रार्थना करतो. खरं तर तुमच्यासारखा माझा कधीही गुणगौरव झालेला नाही, माझं कधीही झालं नाही. कारण मी सातवीमध्ये असताना मला शिक्षक खूप मारायचे. तरी मला शिक्षक बदल मारायचे, पण तरी पण नाव घ्यायचे की तू खूप चांगलं लिहितो, कारण तुझी लिहिण्याची स्पीड चांगली आहे. कारण 20 पैकी मला 18 मार्क पडायचे, 20 पैकी मला 2 मार्क पडायचे, 18 गायब व्हायचे. आणि माझ्या शेजारी मुलगी होती माझ्या वर्गातली, तिला 20 पैकी 18 पडायचे, तरी तिला शिक्षक येऊन तिला पण मारायचे की तू एकाच पानाला काय लिहिलं म्हणून. तर आम्हाला घटक काळातील अध्यादेशी वाक्यप्रचार म्हणून दिलं, रसा तळाला जाणे म्हणजे काय. तर सगळ्यांनी लिहिलं, मी पण हुशार होतो की मी म्हणलं माझ्या गावाचा पाटी मी लिहायला सुरुवात केली. माझ्या घटकच्या टेस्ट पेपरमध्ये माझ्या गावची पाटी 1000 एकर जमीन होते, पण दारूच्या नादी लागून रसा तळाला गेले असे वगैरे सांगितलं. आणि माझे खूप होता रावशामन शनिवारी आमची टेस्ट झाली, घटक चाचणी झाली आणि पेपर मास्टर घेऊन गेले, घरी घेऊन गेले. त्यांनी रविवारच्या दिवशी तपासताना सुरुवात केली. तपासल्याच्या नंतर सोमवारी परत ते टेस्ट पेपर घेऊन वर्गाला बपलत वाजून आला. अरे रामू तुला काय सांगू म्हणे. मला दुखणं झालं. मी रावशाचा पेपर हातात घेतला आणि तपासायला सुरुवात केली. तपासतात मला ताप आली आणि तसंच गेलो आणि दवाखान्यात गेलो, 2 इंजेक्शन घेऊन आलो आणि दुसऱ्या सकाळी आता येतात घेऊन आलो. म्हणलं काय झालं सर. मग सोमवारच्या दिवशी आमची चर्चा झाली की बाबा अरे सगळ्यांनी व्यवस्थित दिलं, तुला हे 18 पैकी 2 20 पैकी 2 मार्क आहे, तू पूर्ण पान भरून नेलं, शाबासकी म्हणलं. आणि मग तेवढ्यात रावशाचा पेपर दाखवायला सुरुवात केली. तर रावशाला सर म्हणाले, क्लास टीचर म्हणाले, अरे याला मार्क देवाचा अन्याय होईल, शासनाचा अन्याय होईल, नाही देवा तर याच्यावर अन्याय होईल. त्यांनी लिहिलं होतं, प्रश्न असा होता, रसा तळाला जाणे म्हणजे काय. त्यांनी उत्तर लिहिलं होतं. तर त्या दिवसापासून कळालं मला की गुणवत्ता आणि गुणसंख्या जमीन आसमानचा फरक आहे. मला गुणसंख्या मला मार्क पडायचे नाही, पण गुणवत्ता माझ्यात होती. गुणसंख्येची जरी कमी असलो तर आज या पदावर येऊन पोहोचलो आहे. पण तेवढा गुणसंख्येचा आज जर तुम्ही बघितलं की गुणसंख्या आणि गुणवत्ता मध्ये 55 मुलं होते. माझ्या वर्गात आला शिक्षण अधिकारी, माझ्या वर्गात आले आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी विचारलं, मित्रांनो विद्यार्थ्यांनो मी एकच प्रश्न विचारेन, एका प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला आलं तर मी तुम्हाला शाबासकी देऊन मी नीट निघून जाईल, पण एक प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर मी प्रश्नावर दिवसभर प्रश्न विचारत राहील. इकडं प्राध्यापक हेडमास्टर थरथर कापू लागले, टेन्शन आलं, घामाने थंडीच्या दिवसात घाम आला त्या शिक्षक लोकांना, मी काय करावं समजत नाही. त्यात त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रश्न पहिला केला. प्रश्न आधी ऐका. प्रश्न असा केला, मुंबईहून तर माझं वय किती. काय प्रश्न केला ते. मुंबईहून औरंगाबादकडे प्रति घंट्याला 200 किलोमीटर विमान धावतंय, तर माझं वय किती. शिक्षक तर परेशान झाले, हेडमास्टर तर थरथर कापायला, याला उत्तर कसं द्यावं, याला उत्तरच नाही. पण मी असा आडमुट होतो, म्हणजे इतका हुशार नव्हतो. मी हात वर केला होता. केला तर हेडमास्टरला जास्तच घामाला, उत्तर दिलं नाही तर चालतं ना, पण याला उत्तर कुठून भेटणार म्हणे, पागल आहे, मला खुणीत आहे आणि मी हसतोय. हेडमास्टर खुणीत आहे, मी हसतोय. पण म्हणे परंतु शिक्षण अधिकारी इतका खुश झाला की मी 4 शाळेवर गेले, माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही. हा विद्यार्थी चांगला असावा.
मी पाठीमागे बसलेलो होतो. हात वर केला, बाळ उठ म्हणे. उठलो म्हणे, वाजायच्या नावाने टाळ्या. माझ्या नावाने टाळ्या वाजल्या. टाळ्या वाजल्या, तुम्ही पण वाजा ना. तर टाळ्या वाजल्या आणि त्यांनी प्रश्न परत मी जसं मला प्रश्न समजायला डबल विचारला कारण तुमच्या हातात प्रश्नपत्रिका आली. पहिल्यांदा प्रश्न 44. ते शिक्षण अधिकारी इतका खुश झाला की त्याचा आनंद गगनाला गेला. की म्हणे बाप खूप खुश झाल्या. पण शिक्षक वगैरे टेन्शन झाले, ते हेडमास्टर परेशान होता, घामघाम होता. पण पुन्हा शिक्षण अधिकाऱ्याने मला विचारलं, तू गणित कसं काय काढलं याचं मेथड सांग म्हणे. मला मेथड सांग म्हणे. मला सोपं आहे सर, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कुठेही गेले तर भेटणार नाही, माझ्याकडेच मिळेल म्हणलं. कसं काय म्हणे, सांग मेथड सांग. मेथड सांगायला सुरुवात केली की बाबा, माझा गावातला माझा चुलत भाऊ आहे, त्याचं वय वर्ष 22 आहे आणि तो हाफ मॅड आहे. आणि तुम्ही दुप्पट आहे, तुमचं 44 आहे. पण पहिला नंबर कसा होता की आम्हाला त्यावेळेस आपल्याला 10 मार्क ते ग्रेस भेटायचा. 10 मार्क ग्रेस भेटायचा. मला 27 मार्क आहे इंग्रजीमध्ये, मला 35 मार्क इंग्रजीमध्ये, टोटल 45%. तरी पहिला आलो, तरी अभिमानित गावात कौतुक झालं. कौतुक करायला 40 पैकी 38 नापास आणि 2च पास आहेत म्हणे. आणि सत्य घटना सांगतो, माझी घटना सांगतो. तर मग आता पास झाल्याच्या नंतर आता अंबड तालुक्यात आलो. तालुक्याच्या ठिकाणी गेलं, म्हणले शिकायलाच पाहिजे. शिक्षण आलं तर लगेच सगळे माझे मित्र होते, त्यांनी सांगितले की बाबा तू आला तर डॉक्टर बनला पाहिजे, सायन्सला ऍडमिशन घ्या. मोठेपणात पास झालो होतो. आनंदाच्या भरात मीही सायन्सला ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर 150 रुपये महिन्यानी रूम केली. रूम मध्ये राहिलो 2-3 दिवस. पण ज्या दिवशी लायब्ररीमध्ये गेलो, लायब्ररीमध्ये आम्हाला पुस्तक दिले. ते सायन्सचे पुस्तक बघितले, पूर्ण इंग्रजीमध्ये होते. आणि ते पाहून मी बेशुद्ध पडलो. आता काय करावं, तर मग मी असं विचार केला, आपली रूम सोडून द्यायची आणि गावाकडे पळून जायचं ठरवलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, पिशवी भरली, पिशवी अटकली आणि गावाकडे पळून जायचा विचार केला. आपण गावाकडे जाऊ, म्हशी सांभाळू, नाही तर काहीतरी करू, असा डोक्यात विचार होता. कारण बाहेर पडलो, दरवाजाच्या बाहेर पडता एक पोस्टमन दरवाजात उभा होता. त्या पोस्टमनना एक पत्र माझ्या हातात दिलं. आणि ते पत्र होतं माझ्या आईच्या पत्रातला मजकूर वाचला. आई म्हणाली, बाळ तू गेलास ना, मला करमत नाही रे बाळ, तुझ्या वाचून मला खूप आठवणी दिली तुझे बाळ, काय करावं समजत नाही. बाळ तू गेलास आणि गल्लीतले लोक तुला हिणवतात रे बाळ, की तुझा मुलगा हुशार नाही, पागल आहे, कशाला त्याला ते पाठवलं, डॉक्टर होऊ शकत नाही, काही होऊ शकत नाही, तो कशाला पाठवलं. पण बाळ तू गेलास तर पूर्ण शिक्षण करून परत ये, नसता येऊ नको. परत माझे पाय फिरले आणि आज या पदावर येऊन पोहोचलो. मध्ये जातो, प्रत्येक शाळेमध्ये जातो, माझ्या लेकींना विचारतो, देव बघितला का? मुली म्हणतात देव बघितला. माझ्या मुलांना विचारतो, देव बघितला का? साहेब बघितलं म्हणे, आम्ही बघितला, अवश्य बघितलं म्हणे. सर आम्ही 10 दिवस शिर्डी साईबाबाला पानवाई पायाने जातो, शिर्डी साई बाबा बघितला, आम्ही शिर्डी साई बघितला. माझ्या लेकी सांगतात की आम्ही सुद्धा नवरात्राच्या दिवसात 9 दिवस निरंकारी उपवास करतो, 9 रात्र उपवास करतो, आम्ही ही देव बघितला. तर मी सगळ्या मुलांना आणि मुलींना प्रश्न करत असतो, प्रत्येक शाळेमध्ये प्रश्न करत असतो, तुम्ही देव बघितला? तुम्ही देवासाठी पायी गेले? कधी शिर्डी साई बाबा तुम्हाला बाहेर आला का? पायी आला आणि तुला कवटा म्हणून मिठी मारली आणि तुझ्यासाठी ढसा रडला का? मुले म्हणतात नाही. मुलींना विचारतो, देवी कशी गेला? देवीचं दर्शन गेला? तर ती देवी तुमच्या डोळ्यासमोर आली आणि तुम्हाला कवटाळून हात मारली, मिठी मारली, तुमच्या तोंडावरून हात फिरवला का? तर मुली माझ्या लेकी सांगतात नाही सर, देवाला जा नाही म्हणणार नाही, नका जाऊ नाही म्हणणार, मी आस्तिक आहे, देवाला मानतो, पण मी तुमच्या आधी माझ्या लेकीच्या आणि मुलाच्या हृदयात आज खरा देव पेरायचा आहे. मला खरा देव तुम्हाला आठवण काढून द्यायची, त्या खऱ्या देवाची आठवण तुम्हाला येण्यासाठी मी इथं आलो. खरं सांगायचं म्हटलं तर खरा देव
खरा देव. तर मुलं सांगतात देवाने कधी मिठी मारली नाही, देव माझ्यासाठी कधी रडला नाही, माझे डोळे कधी पुसले नाही. तर तुम्हाला खरा देव तुमच्या हृदयात आज जन्म झाला. तुझ्या वडिलांच्या खिशामध्ये एक 100 रुपयाची नोट नव्हती रे बाळ, 100 रुपयाची नोट नव्हती. तुझ्या बापानं 100 रुपये कुणाकडून तरी उसने घेतले आणि साखर आणली आणि गल्लीत वाटू लागलं, मला मुलगी झाली, मला मुलगी झाली, मला मुलगी झाली आहे. आणि सांगत होता माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली, माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. पण माझ्या लेकीनं त्या बापाचे ऋण तुम्ही फेडायचे, हे याच्यासाठी मी सांगायला आलोय. कारण आईचं आणि वडिलाचं ते सांगण्यासाठी आलो. वर्तमानपत्रावर येतो, वर्तमानपत्रात ऐकल्यानंतर पेपर फेकून देतो. पण खऱ्या वडिलाची परिस्थिती आम्ही डोळ्यांनी बघतोय. कारण आमच्या काही ठाण्याला पोलीस स्टेशनला वडील येतात म्हणून सांगतोय तुम्हाला. खरी घटना सांगतोय की वडिलाला त्याच्या बायकोचा फोन येतो, अहो ऐकलत का सोनी ट्युशनला गेली, ती अजून घरी आली नाही. सोनी ट्युशनला गेली परत घरी आली नाही. त्यावेळेस तो बाप हत्तीसारखा असणारा बाप घामाने थरथर कापतो, हाताने थरथर कापतो, त्याला घाम फुटतो. तिकडं वाघासारखा भाऊ सुद्धा तडपडत करत असतो. सोनीला बाळाला बघत असतो. पण सोनी इकडं मिळत नसते. पण सोनी मिळवण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनला तो बाप आणि भाऊ धाव गेल्यानंतर आल्यानंतर आम्हाला विचारतात, आम्हाला प्रश्न करतात, अहो माझी मुलगी मला परत मिळवून द्या. माझी अशी ढसा वडील रडत असतात. ढसा वडील रडत असताना तेवढ्यात आम्ही पोलीस, मी स्वतः बोलतो, मी पोलीस त्यांना उलट प्रश्न करतो, अहो तुमची मुलगी का या अगोदर पळून गेली का? तुमची मुलगी कशाला दिसायला होती? तो बाप इतका ढसा रडतो आणि कोपऱ्यात जाऊन पुन्हा डोक्याला मारत बसत असतो आणि रडत बसत असतो. तो बाप दिसता. तेवढ्यात कोणीतरी कधीही आपल्या पाहुण्याने आपल्याला कधी फोन केलेला नसतो, पण कुणीतरी एखाद्या पाहुण्याचा फोन येतो, अरे तुझीच मुलगी पळून गेली का? त्यावेळेस त्याला काही सुचत नसतं. माझ्या लेकीनं सांगतो, बाप आठवणी ठेवा आणि तुमच्या चारित्र्याला डाग लावू देऊ नका, ही तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. आणि सगळ्यांनी आज प्रार्थना करावं. खूप झालं. बाप आपला पहिला, आई वडील आपले पहिले, आई पहिली देव, दुसरा वडील आणि तिसरा आपले शिक्षक, तिसरे वडील हे देव आहे तुमच्यावाले, हे ध्यान ठेवा. आणि मला जास्त वेळ घ्यायचा नाही, आता भरपूर जण बोलायचंय, फक्त ध्येयावर बोलणार नाही थोडस. चालेल? ध्येय समजूत काढते त्यावेळेस परत माथ्यावर सूर्य येतो. सूर्य आल्यानंतर कडकडाट ऊन असते, घामाने भिजलेली आई असते, मुलगाही भिजलेला असतो आणि ते बाळ पुन्हा येतं, मला भूक लागली, मला काहीतरी खायचंय. माईला काहीच कळत नाही, ती रडत असते, व्यतीत होते, व्याकुळ होते, काय करावं सुचत नसतं. पण त्या 8-10 वर्षाचं बाळाची समजूत काढावी म्हणून ती खाली बसते. नंतर त्या बाळाला मांडीवर घेते, पदरावर घेते आणि आचाराला लावते. त्याची समजूत काढा म्हणून आचाराला लावते. 8-10 वर्षाच्या बाळाला का आईला दूध येते का? नाही. पण काय माहित नाही, मानवता म्हणजे देव, ईश्वर म्हणजे देव. खरं तर त्यावेळेस त्या आईला दुधाच्या धारा सतत फुटल्या आणि त्या बाळाचं पोट भाजू लागलं आणि दूध पटापटा पिऊ लागलं. त्यावेळेस त्या माय माऊलीचे वराड्याच्या बाईचे हात परमात्म्याकडे गेले. परमात्म्याची संवाद साधू लागली. हे परमात्मा कोण असेल काय माहित नाही. तो कोण आपण जो भगवान सुद्धा म्हणत असेल, कोणी पंढरीचा पांडुरंग म्हणत असेल. आणि त्या बाळाच्या कानावर अभद्र शब्द घुसल्यानंतर ते बाळ हातात छेनी आणि हातोडा घेतला आणि दूर पाषाणाच्या दगडावर काहीतरी छेनी आणि हातोड्याचे घाव बसत घेतले. राम भरत होता. तेवढ्यात कलेक्टर निघून गेले. त्या बाईचे खडे फोडण्याचं काम संपलं. ती बाई म्हणते, बाळ कुठे? बाळ दूर पाषाणाच्या दगडावर छेनी आणि हातोड्याचे घाव बसत होतं. त्यावेळेस बाय पळत गेली. बाळ हे छेनी आणि हातोडा घेऊ नकोस रे बाळ, त्या वडाल्याचं काम करू नकोस रे बाळ तू. त्यावेळेला ते हिसकून घेण्याच्या नादात छेनीचा आणि हातोड्याचा घाव आईच्या हातात पडला. आईचा हात रक्त बंबाळ झाला. त्यावेळेस आई नावाची जी काय सुटली, आई हे काय केलंस? आई म्हणाली, बाळ तू माझ्या हातावर जेवढा रक्त बंबाळ झाला, त्या वेदना मला होत नाही बाळ. तू शाळेत जात नाही, त्या वेदना मला जास्त होतात बाळ. त्यावेळेस हा संवाद बाळाचा आणि त्या आईचा संवाद चालू असताना उगले सरकारच्या शिक्षकाने बघितलं. अरे काय केलं रे बाळ? उगले सरांनी विचारल्यानंतर बाळ काय केलं?
तर ते बाळ सांगत त्या पाषाणाच्या दगडाकडे हात करतं आणि पाषाणाच्या दगडावर इंग्लिश सरकारचे शिक्षक जातात आणि पाषाणावर रक्त बंबाळलेलं असतं, खिशातला हात रुमाल काढतात आणि पाषाणावर रक्त पुसतात. त्या 8-10 वर्षाच्या बाळानं त्या दगडावर कोरलं होतं की मी साहेब होणार, मी साहेब होणार. म्हणजे एक 8-10 वर्षाचं बाळ जर आपलं ध्येय ठरू शकतं तर तुम्ही 15, 16, 17, 18 वर्षाच्या लेकरं आहेत, आजच आपलं तुम्ही ध्येय ठरवून ठेवलं पाहिजे. कालांतराने ते त्या ठिकाणी शिकायला गेल्याच्या नंतर तर बाई थोडेफार पैसे पाठवले. पैसे पाठवत असताना तो मुलगा शिकत राहिला. पण तोच मुलगा 2007ला सांगली जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला चिमूर गावचा वडाऱ्याचा पोरगा भारतात 13वा, महाराष्ट्रात 3रा IAS बनला, कलेक्टर बनला. आणि सत्य घटना आहे, कुठेही उतरवून या सत्य घटना आहे म्हणून आजच ध्येय आपण करून घ्यायचं आहे. ते तुम्हाला तुमच्या हृदयात कोरण्यासाठी आलो. त्या बाळाने हृदयावर नव्हतं, त्या पाषाणाच्या हृदयावर नाही, त्याच्या हृदयावर त्यांनी कोरलं होतं. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, मी जास्त वेळ घ्यायला बघा नाही. तर आता फक्त आता तुम्ही अभ्यासाविषयी बोलतो, तुम्ही अभ्यास करताय ना, अजिबात तुम्ही याच्यावर अभ्यास करू मुखपाठ करता तर मुखपाठ आधी करू, अजिबात करू नका. काय स्मरणात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस वाचत होते एक पुस्तक वाचलं तर ते पुस्तक परत त्यांना हातात घ्यायची गरज नव्हती. म्हणून मुखपाठ करू नका, स्मरणात ठेवायचं आहे. कारण मुखपाठ करण्याचे हाल तुम्हाला माझ्यासोबत झालेले सांगतो. कारण मी ग्रामीण भागातला असल्यामुळं माझी बायको आणि मी, माझ्या बायकोला आणि मला गाडी तर हे शहरात राहतात, शहरात गाडी तर मला सांगितलं की तुम्ही आहे तुमची बायको जेवायला घ्या. पण मला आधी टेन्शन आलं, कारण माझ्या बायको सुशिक्षित बोलता येत नाही. काय करावं? तर मी माझ्या बायको म्हणून आपण जायचं, पण तिथे गेलं तर मोजकं बोलायचं, मोजकं बोललं पाहिजे. जर जास्त बोलली तर आपला पुतळ बोलत नाही, सुशिक्षित बोलायचं. माझ्या बायकोला सांगितलं आणि तिथून मी निघालो, मोटरसायकलवर तिला सांगितलं अगं आपण तिथे गेलो जेवायला तर तिथं आपल्याला जेवायला नक्की गोळी करते, रव्याची गोळी करते, बोंड करते व डाळ करते, माहिती आहे ना बोंड. मग बायको मला बोटीला गेला बोंड म्हणायचं नाही, काय म्हणायचं मला पैसे म्हणायचं म्हणलं. त्यावेळेस बायकोला पाठ केलं, भोपाठ करून ठेवलं. म्हणून डाळी काय म्हणते दिगडाईला वरण वरणच म्हणला, वरण पाठ केलं आणि लाडूला गोळे असते ना, गोळ्याला लाडू म्हणायचं म्हणलं, तिला पाठ करून ठेवलं. माझी बायको माझ्यापेक्षा हुशार होती, पाठ करून ठेवलं. तिने अजिबात काही केलं नाही बाजूला. आम्ही गाडीतून तिथे जेवायला गेल्यानंतर जेवायला बसलो तर खरोखर ते पदार्थ आम्हाला जेवायला वाढले होते. माझी बायको म्हणते आणि गाडीवरची बायको आम्हाला जेवायला वाढायला लागली. माझी बायको म्हणते अहो लाडू घ्या, भजे घ्या, वरण घ्या. गाडीचं हळूच म्हणते तुझी बायको सुशिक्षित काही सांगतात मुलगा पाहता तिला वाटाने शिकवलं मला. तर मग ते मुखपाठ केलं, झालं ठीक आहे. मुखपाठ झालं, गाडीचं ती तोडगावला शेती आहे, ती 40 एकर शेती आहे आणि माझ्या बायकोला मी शेती करणार आहे ग्रामीण भागात असल्यामुळं. तर ते म्हणजे जेवण वगैरे झाले तर मी शेतात फिरायला, आम्ही शेतात फिरायला गेलो आणि रता गेलो. एक बाई असते, प्रत्येक कठीण क्षणात झुंजणारी एक बाई असते, सर्वांची काळजी करणारी सर्वांची बाई असते, सर्वांची काळजी करणारी सर्वांची नाई असते. आयुष्यातली भेटलेली ती पुण्याई असते, आयुष्यातली भेटलेली ती पुण्याई असते. ते सुंदर जग म्हणजे माझी आई असते, ते सुंदर जग म्हणजे माझी आई असते, माझी आई असते. हेच आपल्याला समजावून सांगितलं.